पडलेत, लोक रोज पडून राहिले, रोज पडून राहिले. नाही तर 2 दिवसात हे सगळं काही झालं नाही ना, तर आम्ही रस्ता काम करू. काल पडले लोक अक्षरशः रोज पडतायत. पाऊस आला की बघत टू व्हीलरला जाऊन दाखवा तिथे मग भरायला रोज पडतायत. गेले माहित आहे का? दरवर्षी लोक मारतात. तर तुम्ही टू व्हीलर जाऊन दाखवा आता तिथून गाडी चालवा. मग बघितलं असेल ना. अरे या नगर परिषद प्रशासनाचं करायचं काय? जय भवानी. मी परवा रात्री मुंबईहून आलो आणि काल मला आमचे काही पत्रकार बंधूंचे फोन आलेत आणि त्यांनी व्हॉट्सअप केला की भाऊ, काल एक जोडपं एक लहान बाळाला घेऊन जात असताना मोटरसायकल इथे पडला, थोड्यासाठी तो दगावता वाचला. तर ते मला बोललेत की मी म्हणलं यार हा राष्ट्रीय महामार्ग. ते बोललेत खासदारांशी आम्ही बोललो पण खासदारांनी ते काही करण्यासाठी सांगत नाही आहेत. तर मी म्हटलं ठीक आहे, आता हा मी बाकीच्या अधिकाऱ्यांना आलो तर सगळ्या अधिकाऱ्यांना बोलले की हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे आणि राष्ट्रीय महामार्ग झालेला असल्यामुळे राज्य शासनाची जे काही यंत्रणा आहे याच्यावर खर्च करू शकत नाही. जर राष्ट्रीय महामार्गाने एनओसी दिली तर काय खर्च करता येईल. पण मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आणि कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे फोन आलेत की साहेब हा रस्ता खूपच खराब आहे, कारण ह्या बाजूलाच आमचे काही शहर प्रमुख राहतात. म्हटलं ठीक आहे, तुम्ही ऍटलिस्ट रस्ता रोको करा जेणेकरून प्रशासनाला लक्षात आले पाहिजे. आता ते संबंधित अधिकारी आलेत, मी त्यांना आता शिवे घातल्या की इतक्या दिवसापासून पडतंय, हा 7 ते 8 वर्ष झाला हा राष्ट्रीय महामार्ग रस्ता झालाय आणि तेव्हापासून हा रस्ता बनला नाही. याच्यामुळे कितीतरी लोक दगावलेले आहेत. काल पण एक मोठी घटना झाली असती आणि ते अधिकारी म्हणतात का बा आम्हाला काही माहिती नाही, हे नाही, असं टोलाटोलीचे उत्तर देतात. मग आता जर समजा हे अधिकारी जर याच्यावर लक्ष घालत नसतील, खासदार जर लक्ष घालत नसतील, तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागणार आहे. विषय जनतेची बांधिलकी सगळ्यात महत्वाची आहे. सरकार हे नंतरचं असते, पण सरकारपर्यंत जरी हे खासदाराचं काम होतं जायचा, खासदार जर गेले असते त्यांनी पाठपुरावा केला असता तर हे रस्ता बनला असता. पण खासदार जातच नसेल तर आपाप काही सरकार तर देणार नाहीये. जर माझ्या स्टेट गव्हर्नमेंटचा असतं तर मी कार्यकारी अभियंत्याला ठोकलं असतं चांगला, परंतु हे काय यांच्या केंद्र शासनाचा रस्ता असल्यामुळे यांनी खासदारांनी लक्ष घालायला पाहिजे. नुसतं राजकारण होऊन किंवा स्टंटबाजी करून होत नाही, तर हे लोकांचे कामं करणं महत्वाचे असतात. आणि या परिवाराचा एक जुरा समजा दगावला तर याचा जबाबदार कोण, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी, हे महत्वाचं आहे.